Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve first semester examination paper subject English for 80 marks. नमस्कार विद्यार्थ्यांना, मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी पुण्यातनं आहे. आज आपण पेपर बघणार आहोत. 10वीला पण तुम्हाला याच पद्धतीचा पेपर येतो, तेव्हा प्रॅक्टिस म्हणून हा पेपर सोडवायला घ्या. आणि एखादा कन्सेप्ट कळत नसेल किंवा ग्रामरचा एखादा पार्ट समजत नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्या विषयाचा व्हिडिओ करून पाठवेल आणि यासाठीच मी तुमच्यासोबत हा प्रॅक्टिस पेपर बघणार आहे. क्वेश्चन 1 आहे, डू ॲज डायरेक्टेड. 8 मार्क्ससाठी असतो आणि हा कंपल्सरी प्रश्न असतो. याच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला असते. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर इथे किंगडम, जसं जी आहे इथे किंगडम आहे आणि इथे डायमंड आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचे. शब्द बरोबर लक्षात येतात. स्पेलिंग पार्ट केले तर तुम्ही 1 मिनिटात हे 1 मार्क मिळू शकता. सेकंड एक, कॉपी द सेंटेन्स करेक्टली. आता जसंच्या तसं लिहिणं पण एक स्किल असतं ना, जसं तसं लिहायचं, याला 1 मार्क आहे. पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे बघा, ABCDच्या क्रमाने शब्द लिहायचे, पण इथे सगळीकडे एस आलाय. एस आला तर सेकंड शब्द बघा, सेकंड वर्ड जो असतो अल्फाबेट असतो, तो सेकंड अल्फाबेट चेक करायचा. त्या अल्फाबेटप्रमाणे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे तुम्ही शब्द लिहायचे. त्याचा 1 मार्क तुम्हाला मिळणार. आहे की नाही सोपं? मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर इन द वर्ड. आता जनरलायझेशन्स यापासून तुम्ही मिनिमम 3 लेटरचा, 3 अल्फाबेट्स असतील, 3 लेटर्स असतील, याचा एक शब्द तयार करायचा. स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. आता यातली चूक शोधायची आहे. दे स्टार्टेड ऑन ईच अदर आणि सीता कम हिअर एस्टरडे. तर यामधली चूक शोधायची आणि शब्द वाक्य परत लिहायचं. याला 1 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 6, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स. ॲड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता ही वर्ड चेन आहे वर्बची. हे खूप समजून घ्या. येत आहेत शब्द म्हणून ती सुटू नका. नाऊनची आहे, ॲडजेक्टिव्हची आहे, वर्बची आहे. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. ती नेमकी वर्ड चेन कशाची हे समजूनच ती वर्ड चेन करा. साखळी असते ना, एकाला एक जोडलेली, तशी साखळी आहे. फाइंड म्हटलं आहे तर डन म्हणजे काय? करणे. सो अशाप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे की डू असेल, तुम्ही वर्बच तयार करायचे आहे. ड्राईव्ह असेल, ड्रिंक असेल, हे सगळे काय आहेत? वर्ब आहेत. आता ड्रिंक आहे तर ड्राईव्ह आहे, तर हे सगळे वर्ब आहेत. तुम्ही क्रिया आहेत त्याप्रमाणे तुम्ही डान्स आहे तर इथे ई आले असेल तर ईट आहे. टी आला असेल तर टेक आहे. तर इथे याप्रमाणे ही वर्ड चेन कंप्लीट करा. डू ॲज डायरेक्टेड. आता इथे हे डू ॲज डायरेक्टेड तुम्हाला आहे. ही वर्ड चेन 2 मार्कला होती. डू ॲज डायरेक्टर आहे 1 मार्क्स. इथे बघा, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक फॉर. टू लुक फॉर फ्रेज वापरून तुम्ही काय करायचं? सेंटेन्स अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं 1 मार्कला. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. हे कंपल्सरी प्रश्न असतो, त्यामुळे सफिक्स प्रिफिक्स काय ते समजून घ्या. प्रिफिक्स म्हणजे पुढचा लावतो आपण ज्याला प्रत्यय, आणि सफिक्स म्हणजे मागे प्रत्यय लावतो, शब्दाच्या पुढे आणि शब्दाच्या मागे. तर ॲडव्हान्टेज आणि ॲग्री. तर हा 1 मार्क तुम्ही आरामात मिळू शकता. सेक्शन 2 आहे टेक्स्च्युअल पॅसेज. आता धड्यातला पॅसेज आहे. हा धड्यातला उतारा पहिला कोणत्या धड्यातला बघूयात आपण. ओके, आता हा पॅसेज पटापट स्क्रीनशॉट काढा आणि तर बघून घ्या पटकन. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड अँड मॅडमी लॉसिल वॉज द सक्सेस. तर इथे शी वॉज प्रिटियर दॅन ऑल अदर वुमेन. तर हा पॅसेज तुम्ही बघून घ्या. याच्यावरचे प्रश्न आपण बघूयात. क्वेश्चन 2 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज. आता पॅसेज वाचायला पण खूप मोठी प्रश्नपत्रिका होते म्हणून मी फक्त पॅसेज दाखवलं आहे. A1, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. 1, मथिडे वॉज फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ. तर इथं उत्तर पॅसेजमधनं फक्त सेंटेन्सेस कंप्लीट करायचे जसे तसे. नीट पॅसेज वाचला, याची उत्तर तुम्हाला एक फटाफट मिळतील. बोथ हजबंड अँड वाईफ लेफ्ट ॲट अबाउट डॅश डॅश इन फ्रंट ऑफ द मिरर. Mathilde took a dash dash at herself in all her glory. 4, she no longer had the necklace dash dash. A2, who said and to whom. कोण कोणास म्हणालं, इतकं सोपं आहे ते. I no longer have Madame Frostrier's necklace. What? How? That's impossible. हे कोण म्हटलंय? फक्त कोण कोणाला म्हटलं ते राहायचंय. A3, कम्प्लीट द वेब डायग्राम. आता इथे मथिल्डे सक्सेस इन द पार्टी, हे तुम्ही डायग्राम कम्प्लीट करायची आहे. A4, vocabulary based activities.
2 मार्कांसाठी राईट एनी 4 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. ॲडजेक्टिव्ह पॅसेजमधनं लिहायचे. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतात, त्यामुळे ते बरोबर शोधून लिहा. राईट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच आर रिलेटेड विथ सक्सेस. सक्सेसशी संबंधित असलेले शब्द लिहायचे. सो याला 2 मार्क्स आहेत. A5 पर्सनल रिस्पॉन्स. वाय डू यू थिंक डिड मथिल्डे नॉट नोटीस द लॉस ऑफ हर नेकलेस. तुम्हाला काय वाटतं की मथिल्डेने का नोटीस केलं नाही की तिच्या गळ्यातला नेकलेस हरवला. द रीड द पॅसेज फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कांसाठी आहे फॉर 10 मार्क्स. सो फर्स्ट वी हॅव टू सी द पॅसेज अँड देन आफ्टरवर्ड्स विल सी द क्वेश्चन्स. बघा हा पॅसेज काय, हा सुद्धा तुमचा टेक्स्च्युअलच पॅसेज आहे. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस अरेस्टेड बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनी स्टकल विथ विच इट वॉज कवर्ड. पासून ते आपल्याला हेलन केलर यांनी लिहिलेलं आहे. बघा हा पॅसेज तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या पटापट, मी तुम्हाला डिटेलमध्ये वाचता येईल. आपला वेळ खूप जाईल पूर्ण वाचत बसायला. B1 state whether the following statements are true or false. One day, young Helen understood that everything has a name. Young Helen did not try to put the pieces of the doll together. 3. Young Helen felt sorry that she had broken the doll. 4. Helen's eyes filled with tears when she realized what she had done. तर इथे चूक की बरोबर ही वाक्य ते सांगायचे 2 मार्कांसाठी. B2 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता हे सेंटेन्सेस तुम्हाला तुम्ही पॅसेज नीट वाचला तर तुम्हालाही कंप्लीट करता येईल. ॲज द कूल स्ट्रीम गश्ड ओव्हर हेलन्स हँड शी रिअलाइज दॅट वॉटर मिंट डॅश डॅश. सेकंड, शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू डॅश डॅश. B3 व्होकॅबलरी बेस्ड ॲक्टिव्हिटी आहे. 1. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इंटू 2 ग्रुप्स कॉलम्स. नाऊन वर्ब्स. त्यामुळे नाऊन आणि वर्ब्स हे कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे तुम्हाला. त्याला 2 मार्क आहेत. सेकंड आहे फाइंड आउट 4 कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पॅसेज. तर कंपाऊंड वर्ड म्हणजे काय की जोडलेले शब्द जे असतात तर कंपाऊंड वर्ड तुम्हाला पॅसेजमधून शोधायचे आहे. B4 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. वाय शुड वी हेल्प डिसेबल्ड पीपल. आपण डिसेबल्ड लोकांना का मदत करायची असते. वाय शुड वी हेल्प डिसेबल्ड पीपल. हे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं. प्रत्येकाचा पर्सनल रिस्पॉन्स आन्सर वेगळं असू शकतं. सेक्शन 3 पोएट्रीचा आहे. आन्सर इन 1 वर्ड. A1. आता ही पोएम आधी बघा कोणती पोएम आहे, मग आपण क्वेश्चन बघूया. ती तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढा. ॲनोनिमस पोएट आहे. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स अँड वीक ॲज किटन. तर ही हिचं स्क्रीनशॉट काढला असेल असं मी अपेक्षित धरते. पण प्रश्न बघूयात. A1 आहे आन्सर इन 1 वर्ड. हे 5 मार्कांसाठी. इट इज फॉर 5 मार्क्स अँड जस्ट सी फर्स्ट क्वेश्चन इज आन्सर इन 1 वर्ड. फक्त एका शब्द उत्तर लिहायचं आहे. हाऊ इज अ माउंटेन पाथ. सेकंड, व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ. सी, व्हॉट इज हार्ट अँड डी, व्हॉट इज सॉफ्ट. A2 आहे मॅच द फॉलोइंग. ह्याला पण 2 मार्क्स आहे. A आणि B असे 2 कॉलम आहेत. आपल्याला मॅच करायचं आहे. डार्क, हार्ड, स्ट्रॉंग आणि शॉर्ट. एल्फ, ऑक्स, कूल आणि टॅलेंट. तर याचं उत्तर तुम्हाला कवितेतनंच भेटणार आहे. सगळीच उत्तरं कवितेतनं भेटणार. सो इट इज सो इझी टू गेट मार्क्स. A3 क्वेश्चन बघा. राईट डाऊन 2 पेअर्स ऑफ अपोजिट्स यूज इन द एक्स्ट्रॅक्ट. याच्यामध्ये अपोजिट काय वापरलेले आहेत पेअर्स त्या तुम्ही लिहायचं आहे फॉर 1 मार्क्स. B राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द अबोव पोएम. आता याच कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. कसं लिहायचं ते पण सांगितलं. मार्किंग सिस्टीम पण दिली आहे की टायटल टाका. टायटल टाकलं तर तुम्हाला अर्धा मार्क्स. नेम ऑफ द पोएट टाकलं तर अर्धा. आता नाही आहे इथे पोएट नेम तर तुम्ही ॲनोनिमस टाका ना. तुम्हाला गरज नाही वेगळं काहीतरी लिहायची. राईम स्कीम लिहायची. राईम स्कीम काय आहे त्याची. फिगर ऑफ स्पीच काय वापरलं याच्यामध्ये आणि सेंट्रल आयडिया काय आहे त्याचे 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन 4A आहे. रीड द फॉलोइंग अनसीन पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता हे तुम्ही मी म्हणेन की तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी हा तुम्हाला उपयोगी पॅरेग्राफ आहे. कारण हमखास 10thला जा 9thला जा कुठेही पण तुम्हाला हा पॅसेज उपयोगी येणार आहे. अनसीन पॅसेज म्हणून. तर नॉन टेक्स्च्युअल म्हणजे अनसीन पॅसेज हा. तर ह्याचा पटकन स्क्रीनशॉट काढा. मी तुम्हाला लक्ष देईल की ओके काय प्रकारे पॅरेग्राफ येऊ शकतात, कसे प्रश्न असतात त्याच्यावर. म्हणजे प्रॅक्टिस करायला सोपं पडतं ना. हे बघा काढला स्क्रीनशॉट. ठीक आहे. आता आपण याचे प्रश्न बघू. A1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर हे पण आपल्या नेहमीचेच आहे की त्यासाठी पॅसेज नीट वाचणं फार गरजेचं आहे. जे नीट वाचतील त्यांना फटाफट उत्तर सापडतील. A लेट रायझर्स मिस डॅश डॅश
B. Early riser gets to sleep dash dash. C. Early riser's life is far dash dash to health. And D. The work done early in the morning is dash dash. A2. Complete the following wave diagram for 2 marks. Advantage of early rising से wave diagram आहे. A3. Find the opposites of the following from the passage. तर पॅसेजमधून तुम्हाला या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधायचे. Lengthen, stale, disadvantage, end for 2 marks. A4. Do as directed. 1. He gets to sleep several hours before midnight. Add a question tag. तर इथे तुम्हाला दिलंय isn't he, it, doesn't he, didn't it. Second, he has plenty of time to do all the work. He knows it. Rewrite the sentence using the linking word that. That वापरून तुम्हाला हे वाक्य पूर्ण करायचं आहे. क्वेश्चन 5 आहे लेटर रायटिंग. हा सेक्शन बी आहे रायटिंग स्किलचा फॉर 5 मार्क्स. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी 2 दिल्या त्यातली एक निवडायची आहे. रीड द फॉलोइंग पोस्टर अबाउट क्लिनलीनेस वीक सेलिब्रेटेड इन वडगाव विलेज अँड डू एनी वन ऑफ द ॲक्टिव्हिटी. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, लेटर राईट करायचं आहे. फॉर्मल लेटर राईट करायचं किंवा इनफॉर्मल लेटर राईट करायचं आहे. तर फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटरसाठी तुम्हाला जो कंटेंट लागणार आहे ते पोस्टर इथे खाली दिलं आहे. ते पोस्टर नीट बघा. वडगाव विलेज अनाउन्सेस क्लिनलीनेस वीक. क्लिनलीनेस कीप्स अस हेल्दी. क्लिनलीनेस इज द नेक्स्ट टू गॉडलीनेस. Period of the cleanliness drive 16 September 2019 to 22nd September 2019. Do this. Always use dustbin. Keep your locality clean. Don't spit on roads and walls. Use toilets every day. Plant more trees. या सगळ्या माहितीचा उपयोग करून तुम्ही इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे. राईट लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम हाऊ यू सेलिब्रेटेड क्लिनलीनेस वीक. मेक यूज ऑफ द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर. किंवा फॉर्मल लेटर लिहायचं. राईट लेटर टू द ग्रामसेवक टेलिंग हिम टू कोऑपरेट अँड जॉईन इन हिज कॅम्पेन अँड द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर. तर हे 2 आहेत. इनफॉर्मल फॉर्मलपैकी एक चूज करायचं आणि हे तर येणारच आहे तुम्हाला कंपल्सरी अशा प्रकारचं पत्र. बी आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगमध्ये पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर मिनिंगफुल डायलॉग. 1 मार्क आहे. येस आय हॅव रीड. बी आय शॅल ट्राय टू रीड इट. ए हॅव यू रीड दिस बुक स्टोरी बुक. अँड बी नो हॅव यू. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, डायलॉग आहे उलटा पुलटा आहे, त्याला तुम्ही एक ऑर्डर द्यायची व्यवस्थित आणि मग त्याप्रमाणे लिहायचं आहे. बी कम्प्लीट द डायलॉग. ह्याला पण 1 मार्क आहे. ए वेअर डिड यू गो फॉर पिकनिक रिसेंटली. बी डॅश डॅश. ए वाय डिड यू सिलेक्ट द पिकनिक स्पॉट. बी डॅश डॅश. सी राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन फेवरेट स्कूल. आपल्या शाळा म्हणजे माझी आवडती शाळा फेवरेट स्कूल या विषयावरती तुम्ही काय करायचे 6 डायलॉग करायचे. मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे अर्थपूर्ण वाक्यांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. तर हे तुम्ही करायचं आहे. इथे याला 3 मार्क आहेत. 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. डू A1 और A2 एनी वन ऑफ द फॉलोइंग. त्याला 5 मार्क आहेत. A1 आहे वर्बल टू नॉन वर्बल. गिवन बिलो इज पॅराग्राफ आउटलाइनिंग इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ वेव डायग्राम और मॅप. द युजेस ऑफ मोटरसायकल. आता इथे हा पॅराग्राफ बघा, स्क्रीनशॉट काढा आणि वाचा. याचं काय करायचं, द युजेस ऑफ मोटरसायकल तुम्ही इथं याच्यावरनं इथे लिहायचे आहेत. किंवा A2 नॉन वर्बल टू वर्बल. बुक्स have the power to inspire and do many more things. Observe the wave diagram and convert the information into a paragraph. Add a few more points to the given information. आता इथे वेब डायग्राम बघायची आहे की बुक्स इन्स्पिरेशन, प्लेजर, मोटिवेट, टीच अँड नॉलेज. ह्याच्यामध्ये आणखीन पॉईंट्स टाकून तुम्ही पॅराग्राफ लिहायचा आहे किंवा पॅराग्राफवरून वेब डायग्राम करायचे आहे. तर तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल किंवा नॉन वर्बल टू वर्बल याप्रमाणे करायचं आहे. बी आहे नॅरेशन ऑर डिस्क्रिप्शन. तर इथे नॅरेशन किंवा डिस्क्रिप्शन बघा. डू एनी वन बी और B2 द फॉलोइंग 5 मार्क आहेत. B1 आहे एक्सपांड द प्रोवर्ब सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प. यासाठी 5 मार्क आहेत. किंवा B2 डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. तुम्ही काय करायचं, एक स्टोरी डेव्हलप करायची आहे. एंडिंग दिलेलं आहे की अँड दस आय वॉज प्रेज्ड फॉर माय ऑनेस्टी इन द क्लास आणि सुटेबल टायटल त्यासाठी द्यायचं आहे. 7 आहे लाईव्ह इंग्लिश. तो प्रिपेअर अ फॉर्मल इन्व्हिटेशन युझिंग द फॉर्मॅट गिवन बिलो. इन्व्हिटेशन बघा काय, मिसेस अँड मिस्टर अँड मिसेस डॅश डॅश रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ द कंपनी ऑन द ऑकेजन ऑफ द डॅश डॅश ऑफ देअर डॅश डॅश ऑन डॅश डॅश डेट डॅश डॅश व्हेन्यू डॅश डॅश अँड टाईम डॅश डॅश. तर तुम्हाला इन्व्हिटेशन तयार करायचे, करू शकता आरामात. याला 5 मार्क आहेत. आणि बी आहे ट्रान्सलेशन, जो की हमखास येणारा प्रश्न आहे. B1 ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू मराठी. शब्द ट्रान्सलेट करायचे.
सेकंड आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू मराठी, सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं आहे. आणि B3 आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू इंग्लिश, तुम्ही मराठीतलं इंग्लिशमध्ये रूपांतर करायचं. हे 5 मार्कांसाठी. प्रश्नपत्रिका इथे संपली आहे. कुठला पॉईंट अडत असेल, समजत नसेल, कमेंट करून विचारा, मी नक्की याच्यावर व्हिडिओ करेन. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, काळजी घ्या. हॅपी दिवाळी.